वंदनीय संत श्री अच्युत महाराज एका वकील कुटुंबात त्यांनी जन्म घेतला, म्हणजे अण्णा त्यांचं वकील होतं. माणसाच्या मनातल्या भावना, माणसाच्या जीवनाचा आदर्श महाराजांनी कीर्तन प्रवचनातून मांडला. माणसानं जीवन कसं घडावं हे महाराजांनी खऱ्या अर्थानं सांगितलं. अनेक कार्यक्रमात मी त्यांच्या होतो, अनेक कार्यक्रमात मी राहत होतो. रेवशाला त्यांचा मातृदिन म्हणून मोठ्या उत्साहानं साजरा होत होता. यावर्षी गेल्या काही वर्षापूर्वी त्यांची 75वी साजरी झाली. आणि कोणताही गौरव नको, कोणतंही मदत नको, कोणाकडे हात न पसरता त्यांनी हे सगळं वैभव उभं केलं आहे. आणि म्हणून आज अमरावतीकर, संपूर्ण महाराष्ट्र महाराजांना आज आदरांजली देण्यासाठी आतुरलेला आहे. हा सगळा जो जनुसमुदाय या ठिकाणी जमला आहे हे त्याचंच एक प्रतीक आहे. जे महाराजांवर प्रचंड श्रद्धा जी सर्वसामान्य माणसाची, गोरगरीब माणसाची होती, ती महाराजांवर असणारी श्रद्धा आज या ठिकाणी दिसते आहे. मी माझ्या वतीनं आणि अमरावती जिल्ह्याच्या वतीनं महाराजांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. परमपूज्य श्री संत अच्युत महाराजांनी आपल्या ओवाळणीतून, कष्टाच्या पैशातून जवळजवळ 90 लाख रुपये श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलला दिले, ज्यातून आम्ही 1 कोटी रुपयाची मशीन घेतली आणि अँजिओग्राफीज आणि अँजिओप्लास्टी सुरू केल्या. बस आता शेवटचा एक बायपास सर्जरीचा टप्पा राहिलेला आहे. त्यामध्ये सुद्धा आम्हाला काही डॉक्टर लक्षात आलेले आहे आणि ते सेवा देऊ इच्छितात आहे. त्यामुळे संपूर्ण विकास या हार्ट हॉस्पिटलचा झालेला आहे. संतांचे जे कार्य आहे, त्यांनी जे संस्कार केलेले आहेत, त्यांचं कार्य आपल्याला त्यांच्याच आशीर्वादानं पुढे रेटायचं आहे. आज त्यांची वाङ्मयीन उपलब्धी किती आहे, 100च्या वर त्यांनी धर्मग्रंथ लिहिलेले आहे. स्वतः परिस्थिती हालाकीची होती, हालाकीची परिस्थिती असून त्यांना 8व्या वर्गाच्या वर शिक्षण घेता आलं नाही. त्या संत माऊलीने 100च्या वर संस्कृतातले धर्मग्रंथ प्राकृतात आणले, जनसामान्यांना समजावून दिले. ही ज्ञानगंगा त्यांनी जनसामान्यापर्यंत आणून पोहोचवली. वाङ्मयीन त्यांची कीर्ती खूपच आहे. जनसामान्यांपर्यंत पोहोचणारे संत श्री संत अच्युत महाराज संत श्रेष्ठ आहेत, संत श्रेष्ठ वैष्णव आहेत. असे महाराज पार्थिवाने जरी आपल्यातून निघून गेले तरी आमची श्रद्धा म्हणते की ते आमच्या हृदयात आहे. आणि खरोखरच महाराजांनी लहानपणापासून मला इतके आशीर्वाद दिले, मला इतकी प्रेरणा दिली. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या हातून श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचं कार्य त्यांनी करून घेतलं. कळकळीची विनंती आहे की बाबांचं कार्य आपल्याला रेटा वाङ्मयीन उपलब्धीच्या माध्यमातून जिवंत आहेत. बाबा त्यांच्या कार्याच्या माध्यमातून जिवंत आहेत. शरीर जरी काळाने खाल्लं तरी सुद्धा कीर्तीने उरावं असं श्री संत अच्युत महाराज म्हणायचे. ते म्हणायचे जगा आणि जगू द्या. पंजाबराव देशमुख यांचा ज्ञानदानाचा खडू, कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचा ग्रामस्वच्छतेचा खराटा आणि राष्ट्रसंतांची लोकजागरण करणारी खंजिरी, खडू, खराटा आणि खंजिरी या तिन्ही बाबींचा ज्यांच्यामध्ये समावेश होता. निस्पृह संत परंपरेतील शिरोमणी ज्यांना आपल्याला म्हणता येईल असे मोठे संत अमरावती जिल्ह्यातले संत अच्युत महाराज यांना आपण सगळेजण त्यांचं निधन झालेला फार मोठी शोकता आपल्या अमरावती जिल्ह्यावर पसरलेली आहे. अच्युत महाराजांनी आयुष्यभर आपल्या प्रवचनांमधून अंधश्रद्धांवर प्रहार केले, लोकांना व्यसनाधीनतेकडून दूर नेण्याचा प्रयत्न केला, अज्ञानी लोकांना ज्ञानाचा मार्ग दाखवला. अत्यंत पोटतिडकीने, कळवळाने, आंतरिक तळमळीने अच्युत महाराजांनी तळागाळातल्या समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत ज्ञानाचा संदेश दिला. आयुष्यभर अत्यंत निरलसपणे, निस्पृहपणे काम करणारा एक मोठा संत या जिल्ह्याने गमावलेला आहे. संपूर्ण जिल्ह्यावर शोकता पसरलेली आहे. मी आपल्या सगळ्या दर्शकांना सांगू इच्छितो की अच्युत महाराजांविषयी लोकांना किती कळवळा होता, किती प्रेमाची भावना होती याचं दर्शन कालपासून इथे पाहायला मिळत आहे. आपल्या या शेंदूरजना बाजारमध्ये, या गुरुमंदिराच्या परिसरामध्ये लाखो भाविकांनी कालपासून गर्दी केलेली आहे. या समोर जर आपण बघत असाल तर हजारो भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत. अगदी काल सायंकाळी जेव्हापासून वंदनीय अच्युत महाराजांचं पार्थिव शेंदूरजना बाजारला आलं तेव्हापासून आतापर्यंत लोकांचा ओघ थांबलेला नाही. रात्रभर लोक दर्शन घेत होते, आताही तेवढ्याच रांगा आहे. विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांमधून आलेल्या गाड्यांची रस्त्यांवर एकच गर्दी आहे. संपूर्ण रस्ता गाड्यांनी भरलेला आहे. अमरावती बस स्थानकावर गर्दी आहे, तिवसा बस स्थानकावर गर्दी आहे, गुरुकुंज मोजरी बस स्थानकावर गर्दी आहे. लोकांना इथे येण्यासाठी वाहनं कमी पडून आले. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा ओघ या शेंदूरजना बाजारच्या दिशेने लागलेला आहे. आपण बघत असाल, मी बोलत आहे त्याच्या मागच्या बाजूला एक स्थळ तयार केलेलं आहे. या स्थळावर थोड्या वेळानंतर वंदनीय अच्युत महाराजांवर शेवटचे सर्व संस्कार केले जाणार आहेत. आणि हा संस्कार, हा क्षण
आणि आपल्या या अत्यंत ज्याला हृदयामध्ये स्थान दिलेल्या भाविकांनी अशा लाडक्या संताला अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतलेच नव्हे तर संपूर्ण विदर्भातल्या दूरदूरचे भाविक या ठिकाणी या शंकरजना बाजारामध्ये येऊन दाखल झाले.
अच्युत महाराज म्हणजे आपण पाहतोय का एक खरं तर गाडगेबाबाची संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजचं एक नवीन या युगातसुद्धा ते काम अतिशय जोमानं चालू ठेवलं. मला हार्ट हॉस्पिटलची खऱ्या अर्थानं आपण पाहतो का ती प्रेरणा आहे भविष्यातल्या येणाऱ्या सगळ्या पिढीसाठी. इथं अच्युत महाराजांनी उभं केलेलं वर्गणीतून उभं केलेली धर्मशाळा गाडगेबाबांना बांधल्या आम्हाला माहीत आहे, पण एक दवाखानासुद्धा एक त्याच्यावरचं एक उत्तम पाऊल म्हणून आपण पाहतो आहे का अच्युत महाराजांना उभारलेलं हार्ट हॉस्पिटल ही सगळ्या हिंदुस्थानासाठी महाराजांनी मंदिरच नव्हे तर रुग्णालयसुद्धा उभं करण्याची ताकद ठेवतं आहे. हा नवीन क्रांतीचं पाऊल या माध्यमातून महाराजांच्या जीवनाच्या माध्यमातून जातं आणि तेच खऱ्या अर्थानं समाजाला प्रेरणा करू शकतं.